नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 11 आणि 12 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोडसुद्धा करू शकता. आता आपण डायरेक्टली लेक्चरकडे येऊ. आजचा पहिला प्रश्न हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाममध्येच आयोग हा ग्लोबल हंगर इंडेक्सवरती प्रश्न विचारत असतो. लक्षपूर्वक ऐका हा प्रश्न. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताची क्रमवारी काय? तर या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय. यावेळी बघा टोटल 125 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारताचा 111वा नंबर आहे ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये. तसं बघितलं तर ह्या इंडेक्समध्ये आपली खूप मोठी घसरण झालेली आहे, कारण लास्ट इयर म्हणजे 2022च्या या इंडेक्समध्ये 121 देशांच्या यादीमध्ये भारताचा 107वा क्रमांक होता. या निर्देशांकामध्ये बरेच काही सब पॉईंटसुद्धा भारताबद्दल मेन्शन केलेले आहेत, जसं की भारतातल्या कुपोषणाचं प्रमाण हे सध्या 16.6% एवढं जास्त ह्याच्यात सांगितण्यात आलेलं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे 5 वर्षांखालचे जे बालमृत्यू आहेत भारतात होणारे, तर ह्याचं प्रमाण 3.1% एवढं ह्याच्यामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. आता या वर्षीच्या या इंडेक्समध्ये जर आपल्या शेजारच्या देशांची परिस्थिती बघितली तर ह्याच्यामध्ये चीनचा 4था नंबर आहे. लक्षात ठेवा, कारण ह्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो, कारण जनरली आशियातले जे देश आहेत तर हे या इंडेक्समध्ये बऱ्याच मागं असतात, पण चीन हा यावेळी ह्या इंडेक्समध्ये 4थ्या नंबरवरती आलेला आहे. त्यानंतर शेजारच्या देशांमध्ये श्रीलंकेचा नंबर लागतो. श्रीलंका हा याच्यामध्ये 60व्या क्रमांकावरती आहे. नंतर नेपाळ 69, बांगलादेश 81 आणि पाकिस्तानसुद्धा या इंडेक्समध्ये आपल्यावरती आहे. पाकिस्तानचा 102 एवढा क्रमांक आहे यावेळी या ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये. आता बघा, आयोग ह्यावरती प्रश्न विचारतो ह्याचे बरेच कारणं असू शकतात. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा आपलं जे भारताचं गव्हर्नमेंट आहे किंवा त्यातही खास करून आपलं जे महिला बालविकास मंत्रालय आहे, तर हे या इंडेक्ससोबत सहमत नसतं. आणि ह्याची बरीच कारणं आहेत, कारण हा इंडेक्स भारतामध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी ते जे पॅरामीटर्स यूज करतात तर हे भारताच्या पॉप्युलेशनसाठी सुटेबल नाही आहेत. त्यामुळे सुद्धा कदाचित आपल्या रँकिंग ह्या इंडेक्समध्ये बऱ्याच वेळा शेवटीच असतं. ओके, आता हा जो इंडेक्स आहे ना, तर हा कोण पब्लिश करत असतं, तर यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. बघा, ग्लोबल हंगर इंडेक्स हा कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हायफे, तर ह्या 2 ऑर्गनायझेशनद्वारे हा इंडेक्स प्रकाशित केला जातो. आता यावेळेच्या इंडेक्समध्ये जे टॉप 5 कंट्रीज आहेत ते लक्षात ठेवा. पहिल्या नंबरवरती आहे बेलारूस, दुसऱ्या नंबरवरती बोस्निया आणि हर्जेगोविना, तिसरा आहे चिली, चौथा आहे चीन आणि 5वा आहे क्रोएशिया. याच्यामध्ये बॉटम कंट्रीज आहेत त्यावेळेला चाड, नायजर, लेसोथो, काँगो, येमेन, मादागास्कर आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिक. तर एवढे देश ह्याच्यामध्ये यावेळी तळाशी आहेत, म्हणजेच बॉटम कंट्रीज आहेत. ठीक आहे. आता हेच जर आपण आपल्या ब्रिक्स देशांचं रँकिंग बघितलं तर बघा, ब्रिक्समध्ये पहिल्या नंबरवरती आहे चीन, ज्याचा 4था नंबर आलेला आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आहे रशिया 26व्या क्रमांकावर, त्यानंतर ब्राझील 32 क्रमांक, साऊथ आफ्रिका 58 आणि भारत हा सगळ्यात शेवटी म्हणजे 111व्या नंबरवरती आहे. तर ग्लोबल हंगर इंडेक्सबद्दल एवढे मुद्दे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बघा, लक्षपूर्वक ऐका. इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन लॉन्च केलं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, ऑपरेशन अजय. तर इस्रायलचं बघा, गाझामधल्या हमास या आतंकवादी संघटनेसोबत युद्ध खूप वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या युद्धामध्ये जवळपास 18,000 भारतीय नागरिक हे इस्रायलमध्ये अडकलेले आहेत. त्यांना परत आपल्या भारतामध्ये आणण्यासाठी आपण ऑपरेशन अजय हे सुरू केलेलं आहे. याच्याशिवाय आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवायसाठी म्हणून आणि माहिती आणि मदत द्यायसाठी म्हणून 24 तास नियंत्रण कक्षसुद्धा स्थापन केलेलं आहे. बघा, कुठलंही ऑपरेशन हे जेव्हा एखादं गव्हर्नमेंट राबवते ना, स्पेशली जेव्हा एखाद्या देशामध्ये युद्ध सारखी सिच्युएशन चालू आहे, तर तेव्हा हे काम अजिबात सोपं नसतं. कारण कधी कोणत्या वेळेला त्या एरोप्लेनवरती कधी कुठलं रॉकेट येऊन पडेल काही सांगता येत नाही, कधी एखादा आतंकवादी त्याच्यामध्ये घुसून त्याला हायजॅक करेल तेही सांगता येत नाही. तर असे बरेच घटना तिथं त्यावेळी होऊ शकतात. याशिवाय तिथल्या नागरिकांना सुद्धा माहिती नसते की आपण कुठं जातोय वगैरे. तर अशा बऱ्याच अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या भारताने हे ऑपरेशन अजय हे इथं सुरू केलेलं आहे. आणि ही काही आपल्या भारताची पहिली वेळ नाही आहे. बघा, आपला भारत हा सध्या ग्लोबली खूप स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसतोय. यापूर्वी सुदान या देशामध्ये जेव्हा इंटरनल कॉन्फ्लिक्ट चालू होते ना,
तर तिथंसुद्धा आपले काही भारतीय अडकले होते. त्यांना परत भारतात आणण्यासाठी आपल्या भारताने ऑपरेशन कावेरी हे राबवलं होतं. एवढंच काय, जर आपण मोस्ट रिसेंट एक्झाम्पल बघितलं ना, रशिया युक्रेन वॉर हे जेव्हा सुरू झालं होतं तेव्हासुद्धा युक्रेनमध्ये आपले बरेच भारतीय नागरिक फसले होते. त्यांना परत भारतात आणण्यासाठी आपल्या भारताने ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन राबवलं होतं. तर आत्ता मी तुम्हाला सांगितलेले जे वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत त्यांची नावंसुद्धा नोट डाऊन करा. आयोग त्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतो. आता पुढचा प्रश्न बघू. इस्रो आपले दुसरे स्पेसपोर्ट कुठं स्थापन करणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन कुलशेखरपट्टणम, जे की तामिळनाडूच्या थुथुकुडी या जिल्ह्यामध्ये आहे. तर इथं इस्रो हे त्यांचं दुसरं स्पेसपोर्ट स्थापन करणार आहे. आता हे जे स्पेसपोर्ट आहे ना, इथं खास करून खाजगी क्षेत्राद्वारे जे डेव्हलप केलेले छोटे छोटे उपग्रह आहेत तर त्यांना लॉन्च करण्यासाठी हे दुसरं स्पेसपोर्ट हे समर्पित केलेलं असणार आहे. म्हणजे जे वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे छोटे उपग्रह हे तयार करतात तर हे सुद्धा इस्रो लॉन्च करत असतं. तर ह्यांना लॉन्च करण्यासाठी ह्या दुसऱ्या स्पेसपोर्टचा यूज केला जाणार आहे. आता हे जे असणार आहे ना स्पेसपोर्ट, हे जवळपास 2000 एकर जमिनीवरती डेव्हलप केलं जाणार आहे. आणि इन फ्युचर ह्याच्या जवळच एक छोटंसं स्पेस मॅन्युफॅक्चरिंग पार्कसुद्धा इथून पुढे डेव्हलप केलं जाऊ शकतं. तर हे जे प्रोजेक्ट आहे संपूर्ण ह्याचं नियोजन आणि अंदाजपत्रकसुद्धा तयार झालेलं आहे. इस्रो म्हणजे आपल्या भारताचं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचा आन्सर आहे आपला महाराष्ट्र. तर बघा, जसं आपल्या भारताचं नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत तर याच धर्तीवरती आपल्या महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यासाठी सध्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली आहे. रिसेंटली मुंबईमध्ये एक राज्य आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक झालेली आहे. याच्यामध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. याच्यासोबतच राज्यातल्या अनुसूचित क्षेत्राची पुनर्रचना करण्यासाठी, लोकसंख्येनुसार त्यांना वेगवेगळ्या निधीची तरतूद द्यायसाठी, आदिवासी जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये प्रोजेक्ट ऑफिस सुरू करायची आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून थोडक्यात आपण आपल्या महाराष्ट्राची पण माहिती जाणून घेऊ. तर इथे बघा, भारतामध्ये पश्चिम किनारपट्टीला आहे आपला महाराष्ट्र. आपल्या वायव्येकडं गुजरात आहे, दादरा नगर हवेली आहे, उत्तरेला आहे मध्य प्रदेश, पूर्वेकडे हे छत्तीसगड आहे, इकडं खाली तेलंगणा आहे आग्नेयेला, त्याच्या खाली म्हणजे दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा ह्या राज्यांच्या सीमा आपल्या महाराष्ट्राला लागलेल्या आहेत. आणि आपल्या पश्चिमेला किनारपट्टी आहे अरेबियन सीची, म्हणजेच अरबी समुद्राची किनारपट्टी आपल्या महाराष्ट्राला लागलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणं आहेत ज्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा युनेस्कोने दिलेला आहे. जसं की आपला पश्चिम घाट, अजिंठा, वेरूळच्या लेण्या, एलिफंटाच्या लेण्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस. आपल्या महाराष्ट्रामधले काही इम्पॉर्टंट नॅशनल पार्कची नावं आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. ते म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल, नवेगाव, पेंच, संजय गांधी आणि ताडोबा. तर अशी 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. ओके. पुढचा प्रश्न. अलीकडेच स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तिचं नाव काय? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, मेरा युवा भारत, म्हणजेच MY भारत, म्हणून याला माय भारत असेही म्हणतात. तर रिसेंटली मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला आपल्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. आता हे कशासाठी? तर युवकांच्या, जे आपल्या भारतातले यूथ आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी संपूर्ण सरकारी व्यासपीठ बनवणं, तर हाच या माय भारतचा मुख्य उद्देश आहे. 15 ते 29 या एज ग्रुपमधल्या तरुणांना खास करून याचा फायदा होणार आहे. आता माय भारत किंवा MY भारत हे काय आहे? तर बघा, हे एक ऑटोनॉमस बॉडी असणार आहे गव्हर्नमेंटची. मेरा युवा भारत म्हणजे काय? तर हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म असणार आहे. आता हे मेरा युवा भारत हे कसं काम करणार आहे? तर बघा, टेक्नॉलॉजीच्या मार्फत आपल्या यूथ डेव्हलपमेंटसाठी हे माय भारत ही एक ऑटोनॉमस बॉडी आपल्या गव्हर्नमेंटनी डेव्हलप करायचं ठरवलेलं आहे. आपल्या भारतातले जे यूथ आहेत तर हे भारताचं गव्हर्नमेंट आणि भारताचे सिटिझन तर ह्यांच्यामधलं युवा सेतू म्हणून आपल्या जनरेशनला डेव्हलप करण्यासाठी हे माय भारत हे गव्हर्नमेंटनी सुरू केलेलं आहे. आता ह्याचे इम्पॅक्ट काय होणार आहे, ह्याचा फायदा काय काय होणार आहे? तर ह्याचे बरेच वेगवेगळे फायदे आहेत बघा. जसं की आपल्या भारतातल्या यूथचं लिडरशिप डेव्हलपमेंट करणं, त्यांना या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मार्फत वेगवेगळ्या स्किल प्रोव्हाइड करणं, याशिवाय त्यांच्यातले जे इफिशियन्सी आहेत त्यांना वाव देणं आणि एक सेंट्रलाइज्ड यूथ डेटाबेस क्रिएट करणं. तर असे बरेच वेगवेगळे फायदे हे मेरा युवा भारतचे असणार आहेत. ओके. आता पुढचा प्रश्न.
कोणत्या राज्याने मिशन शक्तीचा चौथा टप्पा सुरू केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय UP. तर रिसेंटली 14 ऑक्टोबरला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी UPचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनवायसाठी म्हणून मिशन शक्तीचा चौथा टप्पा सुरू केलेला आहे. आता हे चौथा टप्पा कशासाठी? तर केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्या काही वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत, तर या सगळ्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा त्यांचा चौथा टप्पा असणार आहेत. आता ही योजना कोणत्या बरं? तर जसं की मिशन शक्ती अभियान, विधवा पेन्शन योजना, जननी सुरक्षा योजना, मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, मुख्यमंत्री बाल सेवा योजना आणि याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारांनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या महिला आणि मुलींशी संबंधित योजनांची माहिती लोकांना देण्यासाठीचा हा त्यांचा चौथा टप्पा UPनं आता सुरू केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या देशाने 2 वर्षांसाठी इंडियन ओशन रिम असोसिएशन म्हणजे IORAच्या उपाध्यक्षपदाची भूमिका स्वीकारली आहे? हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे बघा. या प्रश्नाच्या माध्यमातून या IORA बद्दल डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. हा प्रश्न महत्त्वाचा यासाठी आहे कारण यावेळी आपला भारत हा IORAचा उपाध्यक्ष बनलेला आहे. ठीक आहे, सो या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय. तर रिसेंटली बघा आपण काही दिवसांपूर्वी एक प्रश्न बघितला होता की IORAच्या मंत्रिमंडळाची 23वी बैठक ही श्रीलंकेमध्ये कोलंबो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये श्रीलंकेने या IORAचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि याच मीटिंगमध्ये आपल्या भारताने याचं उपाध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. आता हे जे अध्यक्षपद आहे तर हे श्रीलंकेने बांगलादेशकडून स्वीकारलेले आहे. म्हणजे काय? तर IORAचा जे अध्यक्ष आहे तर श्रीलंकेच्या आधी बांगलादेश हा देशाचा अध्यक्ष होता. लक्षात ठेवा, ही जी मंत्रिमंडळाची जी बैठक होती तर मंत्रिपरिषद हीच IORAची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि या संस्थेद्वारेच आता हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ठीक आहे, आता आपण IORA बद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ. तर बघा, ह्याची स्थापना 1997 मध्ये करण्यात आली होती आणि ही एक आंतरसरकारी संस्था आहे. पण तसं बघितलं तर ह्याची कल्पना 1995 मध्येच तेव्हाचे साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी मांडली होती, जेव्हा ते आपल्या भारत भेटीला आले होते. तर तेव्हा ते म्हणले होते की द नॅचरल अर्ज ऑफ द फॅक्ट्स ऑफ हिस्ट्री अँड जॉग्रफी शुड ब्रॉडन इटसेल्फ टू इन्क्लूड द कन्सेप्ट ऑफ ॲन इंडियन ओशन रिम फॉर सोशो इकॉनॉमिक कोऑपरेशन. आणि त्यांच्या या संकल्पनेतूनच मार्च 1995 मध्ये इंडियन ओशन रिम इनिशिएटिव्हची स्थापना झाली आणि मार्च 1997 मध्ये इंडियन ओशन रिम असोसिएशनची स्थापना झाली होती. पण तेव्हा त्याचं नाव होतं इंडियन ओशन रिम असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. सध्या जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये सध्या 23 सदस्य राष्ट्र आहेत आणि 11 डायलॉग पार्टनर्स म्हणजे संवाद भागीदार आहेत. हे 23 सदस्य राष्ट्र कोणते? तर इंडियन ओशन रिम असोसिएशन ह्याच्या नावातूनच आपल्याला समजतं की हिंदी महासागरातले हे जे इकडचे सगळे कडेचे देश आहेत तर हे सगळे ह्याचे सदस्य देश आहेत. फक्त फ्रान्स हा देश आपल्याला इथं खास करून लक्षात ठेवायचा आहे. आणि बाकीचे जर आपण बघितले तर हे सगळे हिंदी महासागरातले आहेत, जसं की ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, कोमोरॉस, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, इराण, केनिया, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, मोझाम्बिक, ओमान, सेशेल्स, सिंगापूर, सोमालिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, टांझानिया, थायलंड, UAE आणि येमेन. तर हे 23 देश सध्या IORAचे सदस्य देश आहेत. ठीक आहे, हिंदी महासागराबद्दल थोडक्यात सांगायचं तर बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाहतुकीसाठी हे एक खूप महत्त्वाची लाईफलाईन आहे. कारण यातला बराचसा जो ट्रेड आहे इंटरनॅशनल मार्केटमधला तर तो इंडियन ओशनमधूनच होतो. व्यापार मार्गांनी एकत्र विणलेला तिसरा सगळ्यात मोठा हा इंडियन ओशन आहे. जगातले जवळपास अर्धे कंटेनर शिप आणि जगातल्या 1/3 मोठ्या मालवाहू वाहतूक आणि जगातल्या 2/3 म्हणजे 2/3 तेल वाहतूक ही याच भागातून होत असते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. जागतिक दृष्टी दिवस कधी साजरा केला? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय 12 ऑक्टोबरला. तर बघा, दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी हा जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो, जो की यावेळी 12 ऑक्टोबरला आला होता. आणि हा एक जागतिक कार्यक्रम आहे. कशासाठी? तर अंधत्व आणि दृष्टीदोषाकडं लक्ष लोकांचं वेधण्यासाठी दरवर्षी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. या वर्षाची थीम लक्षात ठेवा, लव्ह युअर आईज ॲट वर्क. तर ही यावेळेसची थीम होती. म्हणजे काय? तर जे
वर्किंग प्रोफेशनल्स आहेत तर त्यांनीसुद्धा त्यांच्या कामाच्या वेळी डोळ्याच्या हेल्थवरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तर ही यावेळीची या दिवसाची थीम होती. ठीक आहे, आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यातले इतरही महत्त्वाचे दिवस बघून घेऊ. तर बघा, 2 ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिवस असतो. आता तुम्ही मला सांगा की आपला राष्ट्रीय शिक्षक दिवस आपण कधी सेलिब्रेट करत असतो, याचा आन्सर कमेंट करून मला नक्की सांगा. 7 ऑक्टोबरला असतो बघा जागतिक कापूस दिन, 8 ऑक्टोबरला इंडियन एअरफोर्स डे, 10ला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, 11ला इंटरनॅशनल गर्ल चाइल्ड डे, 24 तारखेला जागतिक पोलिओ दिन आणि 31 तारखेला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि म्हणूनच त्या दिवशी आपण एकता दिवस पण सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण 11 आणि 12 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये एकत्रितपणे अभ्यासलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला आजचं लेक्चरसुद्धा नीट समजलं असेल. समजलं की नाही मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटू मग आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.